श्रीगुरुभ्यो नमः. परमगुरुभ्यो नमः. श्रीमदानन्दतीर्थभगवत्पादाचार्यगुरुभ्यो नमः. श्रीवेदव्यासाय नमः. कल्याणाद्भुतगात्राय कामितार्थप्रदायिने श्रीमद्वेङ्कटनाथाय श्रीनिवासाय ते नमः. बुद्धिर्बलं यशोधैर्यं निर्भयत्वं मरोगता जाड्यं वक्पटुत्वं च हनोमत्स्मरणात् भवेत्. वेदनिध्यालवालोत्तः विदिशां चिन्तितप्रदः सत्यवृताख्यकल्पद्रुः भूयादिष्टार्थसिद्धये सत्याभिज्ञकराब्जत्थान् पञ्चाशड्वर्षपूजकान् सत्यप्रमोदतीर्थार्यान् नौमिन् न्यायसुधारतान् शास्त्रेषु पारदृश्वानं शास्त्रज्ञेषु च वत्सलं दीनभक्तोद्धारकरं सत्यात्मानं मुनिं भजे. हरिः ओम. थोड्या दिवसातच चातुर्मास्य सुरू होत आहे. त्याबद्दल एक 4 गोष्टी समजून घ्यायचा प्रयत्न करूया. हरिः ओम. चातुर्मासामध्ये शक्यतो सगळ्यांनीच संचार करू नये. एकाच ठिकाणी एकाच गावामध्ये राहायचा प्रयत्न करावा. तसेही यती जे असतात त्यांना एका गावामध्ये 3 दिवसांपेक्षा जास्त राहत नसतात. ते एखादे 2 दिवस राहिले तरी एकीकडे राहत असतात नेहमी. शक्यतो संचार हा जास्त करत असतात. त्याचं कारण असं आहे की यतींनी जर एकाच ठिकाणी जर राहिलं तर काय होते, ते ज्या ठिकाणी ते राहतात ना तिथं असलेल्या लोकांसोबत त्यांचा संपर्क वाढतो. तिथं असणाऱ्या लोकांनी जे काही त्यांना उपकल्पित केलेल्या गोष्टी असतात त्यामुळे त्यांच्यावर प्रेम वाढणं इत्यादी गोष्टी वाढतात. संन्यासी लोक हे कोणालाही लावून घेऊन किंवा एकाच ह्यांच्यावर आधारित राहू नये, वैराग्य असावं त्यांना, म्हणून ते एका ठिकाणी राहत नसतात. पण चातुर्मास एकच असा आहे की ते 4 महिन्यामध्ये यतिवर्य हे एका ठिकाणी राहत असतात. त्याचेही कारण आपण समजून घेऊया. रोज एक गाव फिरत यतिवर्य हे काय करत असतात, अध्यात्माचा प्रचार आणि प्रसार करत असतात. धर्म हा असा आहे की धर्माचे अनेक नियम आहेत. त्या नियमांचा काटेकोरपणे पालन करणं हे यती नाही तर प्रत्येक धर्मामध्ये असणाऱ्या व्यक्तीचं आद्य कर्तव्य आहे. तर शास्त्रामध्ये असं सांगितलं आहे की या चातुर्मासामध्ये पाऊस वगैरे पडल्यामुळे त्या ठिकाणी छोटे छोटे प्राण्यांचा प्रादुर्भाव होत असतो. साप, विंचू इत्यादी वेगवेगळे छोटे छोटे जे प्राणी असतात, आळ्या म्हणा, मुंग्या इत्यादी छोटे छोटे प्राणी उद्भवत असतात. तर तेव्हा आपल्याला ते किडे दिसत नाहीत डोळ्याला. दिसत नसल्यामुळे त्यांच्यावर चुकून पाय ठेवतो किंवा त्यांना ते मारले जातात आपल्याकडून. भाज्या असतील तर भाज्यामध्ये आळ्या असतात, आपण बघत नाहीत. बारीक आळ्या आपल्याला दिसत नाहीत, मायक्रोस्कोपनं बघावं लागतं, एवढे बारीक असतात. त्यामुळे ते चिरल्यामुळे चिरून शिजून खाऊन टाकतो आपण, आपल्याला कळत नाही. त्यामुळे त्या प्राण्यांवर एक प्रकारचा अन्याय होतो, हिंसा होते, प्राणीहिंसा. प्राणीहिंसा करू नये म्हणून शास्त्र सांगितलं आहे. त्या कारणासाठी बाकीच्या दिवसामध्ये ह्या गोष्टी होत नसतात, परंतु चातुर्मासामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत असतात. एवढंच नाही तर पाऊस, वारा हेही जास्त असल्यामुळे त्या पावसामध्ये आणि वाऱ्यांमध्ये संचार करणं अवघड झालेलं असतं. म्हणून यती जे आहेत, संन्यासी लोक, हे एकाच ठिकाणी बसत असतात. वाहतूक थांबवून टाकतात आणि मठ, आश्रम, मंदिरं किंवा आध्यात्मिक असणाऱ्या
स्थळांमध्ये आध्यात्मिक साधना करण्यासाठी एकत्र बसतात. एवढंच नाही तर एकाच ठिकाणी बसून भगवंताचा, परमेश्वराचा संदेश हा लोकांना देतात. म्हणजे शास्त्रांमध्ये जे काही सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या धर्मग्रंथांचा पाठप्रवचन करण्यासाठी, लोकांना उपदेश करण्यासाठी एकत्र बसतात एकाच ठिकाणी. आणि एकाच ठिकाणी बसून स्वतःसुद्धा आध्यात्मिक असणारा त्या अंतरंगामध्ये ते राहून, अंतरंगोन्मुख होऊन स्वतःची ऊर्जा वाढवत असतात. आषाढ शुक्ल एकादशीपासून ते कार्तिक शुक्ल पक्षातील द्वादशीपर्यंत भगवंत योगनिद्रेमध्ये असतो. चातुर्मासाचे 4 महिने, आषाढ शुक्ल एकादशी ते कार्तिक शुक्ल द्वादशीपर्यंत, तुळशी द्वादशीपर्यंत भगवंत हा योगनिद्रेमध्ये असतो. आणि या योगनिद्रेमध्ये असणाऱ्या भगवंताच्या या कालावधीला चातुर्मास म्हटलं जातं. तर चातुर्मासामध्ये जे काही 4 महिने कोणतेही प्राणीहिंसा होऊ नये किंवा धर्माचे काटेकोरपणे पालन व्हावे या उद्देशामुळे यती किंवा बाकीचे गृहस्थही काही नियम पाळत असतात. नियम पाळतात तर ते कोणते नियम आहेत, काय आहे चातुर्मासाचा भाग, तो आपण जाणून घेऊया. चातुर्मासामध्ये यतींनी, साधू संन्यासांनी शक्यतो कोणीही केस कापू नये. दिवसातून 1 वेळा जेवण करावे. एका गावातून दुसऱ्या गावाला संचार करू नये. दुसऱ्या गावाला किंबहुना दुसऱ्या स्थळामध्ये, एका स्थळातून दुसऱ्या स्थळामध्ये शक्यतो जाऊ नये. प्रत्येक महिन्यात एक प्रकारचे अन्न टाळावे, त्याग करावा. उदाहरणार्थ खारट, एका महिन्यामध्ये खारट पदार्थ सोडायचे, एका महिन्यामध्ये गोड पदार्थ सोडायचं, एका महिन्यामध्ये तिखट, एका महिन्यामध्ये आंबट, असे वेगवेगळ्या प्रकारचे 4 अन्न यांचा त्याग करावा. एकाच ठिकाणी बसून गीता, उपनिषद, स्मृती, पुराण इत्यादी वेद, वेगवेगळ्या ग्रंथांचा अभ्यास करून आपल्या या साधन मार्गाचा जो भाग आहे त्यामध्ये वृद्धी करून घ्यावी. हिंदू धर्मानुसार 6 प्रकारचे ऋतू, वर्षा ऋतू, शरद ऋतू, हेमंत ऋतू, शिशिर आणि वसंत, ग्रीष्म. तर या ऋतूंमध्ये सुद्धा चातुर्मासामध्ये 3 ऋतू येतात. ग्रीष्म, वर्षा आणि शरद हे 3 ऋतू आपण पाहतो चातुर्मासामध्ये. तर या ऋतूंमध्ये काय होतं, थंड वातावरण असल्यामुळे, पाऊस असल्यामुळे, एकतर पाऊस पडतो, पाऊस पडल्यामुळे जमिनीमध्ये असणारे जे कीटाणू असतात ते पालेभाज्यांमध्ये प्रवेश करतात. त्याद्वारे आपण खाल्ल्यामुळे आपल्या पोटातही ते प्रवेश करतात. किंवा संक्रमणामुळे एकीकडून दुसरीकडे कीटाणू किंवा रोगाणू याचा प्रसार होतो. आणि या सगळ्या गोष्टीमुळे काय होतं, आपल्याला अंग दुखतं, कधी पाय दुखतात, घसा दुखतो, खवखवतो, पाय दुखणे, हे वेगवेगळ्या प्रकारचे सर्दी, ताप इत्यादी गोष्टींची शक्यता आपल्याला असते. या कारणास्तव सर्वांनी, भिक्षूंना प्रारंभ करून संन्यासी लोक, गृहस्थ लोक, वानप्रस्थ लोक, ब्रह्मचारी सगळ्यांनीच शक्यतो प्रवास टाळावा. हां, जर एखादी चांगली गोष्ट करायची असेल, अनिवार्य असेल, गुरूंचं दर्शन करायचं असेल
तर तेवढा भाग वगळता बाकीचा संचार प्रवास त्याग करावा. त्याचप्रमाणे पहिल्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या महिन्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं त्याग आपल्याला करायचं आहे. पहिल्या महिन्यामध्ये कडधान्य खाऊ नये. दुसऱ्या महिन्यामध्ये दही म्हणजे असे एक एक पदार्थ आपल्याला सोडायचे आहेत. तिसऱ्या महिन्यामध्ये दूध सोडायचं आहे. चौथ्या महिन्यामध्ये डाळी आणि भाज्या इत्यादी पदार्थ त्याग करायचा आहे. अशा प्रकारचा नियम आहे. हे चातुर्मास्य सगळेच ब्रह्मचारी, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यासी या सगळ्यांकरिता हे आहे. हे चातुर्मास्य हजारो नाही करोडो वर्ष अगोदरपासून पाळत आलेला हा एक प्रकार आहे. आणि एवढंच नाही तर या चातुर्मासामध्ये आणखीन काही व्रत वैकल्य इथं केले जातात. त्याबद्दल आपण थोडीशी माहिती घ्यायचा प्रयत्न करूया. कोणकोणते व्रत केले जातात ते आपण इथं बघूया. बाकीचे व्रतांबद्दल मी कल्पना देतो. तर या 4 महिन्यामध्ये काही गोष्टी आपण मागं कोणीतरी फोन केलं होतं मला की काय करावं, काय करू नये, किंवा काय करायचं आहे त्यामध्ये सुद्धा कोणकोणत्या गोष्टी व्रत आहेत बाबा करण्यासाठी. तर त्याबद्दल इथं माहिती थोडीशी पाहूया. सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ आणि सोपे असणारे पाहूया. पहिलं म्हणजे मौन व्रत. होम करताना, पूजा करताना, आंघोळ करताना, जेवताना, मूत्रविसर्जन करताना मौन पाळावे. सोपं आहे, काही अवघड नाही आहे. असं शास्त्र सांगतं की जे लोक या सगळ्या गोष्टींमध्ये मौन व्रताचं पालन करतात त्यांना 1000 वर्ष तपश्चर्या केलेलं फळ मिळतं म्हणे. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी करताना मौन व्रताचं आचरण करावं. काही अवघड नाही. किमान यामध्ये सुद्धा प्रभाग करूया आपण थोडंसं. जेवण करताना, भोजन करताना तर आपण मौन पाळू शकतो. काय 15-20 मिनटाचा काळ असतो तो, तेव्हा आपण मौन व्रताचं आचरण करू शकतो. आपण दिवसभर मौन केलं तर खूप उत्तम आहे. किमान काही गोष्टी करताना तरी आपण 4 महिने मौन आचरण करावं. त्यानंतर दुसरी गोष्ट धारण व्रत. धारण करताना आषाढ शुक्ल एकादशीपासून या व्रताचा प्रारंभ होतो. पहिल्या दिवशी उपवास करायचा, दुसऱ्या दिवशी पारण करायचं. असं चातुर्मास संपेपर्यंत ही प्रक्रिया चालू असते. असं म्हणतात की हे व्रत भगवान श्रीकृष्णाने स्वतः धर्मराजाला आपल्या अनेक नातेवाईकांचा संहार केल्यामुळे जे पाप आलेलं आहे त्या पापातून मुक्त होण्यासाठी या व्रताचं पालन करण्याची आज्ञा भगवंतांनी केली. तिसरं अखंड व्रत. हे व्रत दशमी आणि द्वादशीला करायचं आहे. हे कसं म्हणजे एकदा अन्न स्वीकार करायचं म्हणजे एकदा जेवण केलं की त्यानंतर दिवसभर अन्न नाही, पाणी नाही. दुसऱ्या दिवशी जेवण करूपर्यंत पुन्हा काही स्वीकार करायचं नाही. अगदी दूधही नाही, फळही नाही, काहीच नाही. अशा प्रकारे या व्रताचं आचरण आहे. त्यामध्ये पुन्हा तुम्ही संकोच करायचं असेल तर करून या व्रताचं आचरण तुमच्या इच्छेप्रमाणे करू शकतात. त्याचप्रमाणे तुम्हाला फळही त्याचप्रमाणे मिळेल. फळ मिळत नाही असा भाग नाही आहे. जेवढा व्रत आचरण करण्यामध्ये शुद्धी तेवढं आपल्याला पुण्य अवश्य प्राप्त होईल. अजून एक व्रत आहे ते म्हणजे अलवण व्रत. हा काय प्रकार आहे म्हणजे अख्खा चातुर्मास पूर्ण मिठाशिवाय अन्न सेवन करायचं, दुसरं काही नाही. याला अलवण व्रत म्हणतात. खूप मोठं व्रत आहे, खूप कठीण आहे. बाकी तुम्ही एखादा दिवस 2 दिवस
3 दिवस उपास राहा म्हटलं तर राहू शकतात, परंतु मिठाशिवाय अन्न स्वीकार करणे ही एक प्रकारची तपश्चर्या आहे. बघा, जमत असेल तर अवश्य, याच्यासारखं दुसरं व्रत नाही. त्यानंतर भीष्म पंचकव्रत. कार्तिक कृष्ण एकादशीपासून अखंड 5 दिवस सतत उपवास करायचा, याला भीष्म पंचकव्रत म्हणतात. भीष्माचार्यांचं नाव दिलेलं आहे. भीष्म म्हणजे कठीण असणारं. 5 दिवस सतत उपवास करायचा आहे. त्यानंतर परेतव्रत, सतत 12 दिवस उपवास करायचा आहे. सर्व पापांपासून मुक्त होण्यासाठी हे व्रत सांगितलं आहे. त्यानंतर एकभुक्त व्रत. एकभुक्त व्रत म्हणजे कसं, पान वाढून घ्यायचं आहे, काही अवघड नाही, सगळे करू शकतात. पान किंवा तुमचं जे काही ताट वगैरे चांदीचं असेल, सोन्याचं असेल, जे काही ताट आहे, ज्या ताटामध्ये तुम्ही जेवता, ज्या पानावर जेवता, त्या पानावरती सर्व काही वाढून घ्यायचं आहे. आवश्यक असणाऱ्या वस्तू वाढून घ्यायच्या. त्यानंतर जेवण संपूपर्यंत इतर कोणतीही वस्तू त्याच्यासोबत जोडायची नाही. जेवढं पानावर वाढलेलं आहे तेवढं जेवण करायचं आहे. काही अवघड नाही. जास्त वाढून घेतलं तर विषय संपलं, रात्रीचंही जेवण होऊन जाईल सकाळीच. ह्याला एकभुक्त व्रत म्हणतात. पुन्हा नंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत काही घ्यायचं नाही. त्यानंतर चांद्रायण व्रत. हे व्रत आषाढ शुक्ल प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत किंवा कार्तिक शुक्ल प्रतिपदेपासून अमावस्येपर्यंत करायचं आहे. त्यानंतर जो व्यक्ती हे व्रत करतो तो व्यक्ती किंवा ती व्यक्ती अमावस्याच्या दिवशी आणि एकादशीला पूर्ण उपवास करायचा आहे. आणि पहिल्या दिवशी, उदाहरणार्थ ह्या व्रताचं आचरण कसं, म्हणजे पहिल्या दिवशी 1 मूठभर किंवा 1 घास अन्न खायचं आहे आणि 1 प्याल्यामध्ये, प्याला म्हणजे मोठा झाला, फुलपात्र, छोटं फुलपात्र पाणी प्यायचं आहे. दुसऱ्या दिवशी 2 मूठ अन्न किंवा 2 घास अन्न घ्यायचं आहे. तिसऱ्या दिवशी 3 घास, चौथ्या दिवशी 4 घास, 15व्या दिवशी 15 घास, अशा प्रकारे अन्न स्वीकार करायचं आहे. 16व्या दिवशी सुद्धा 15 घास घ्यायचे आहेत आणि 17व्या दिवशीपासून पुन्हा 14 घास, 13व्या पुन्हा 13 घास, 12 घास, 11, 10 अशा प्रकारे कमी कमी करत जात पुन्हा 1 घास, पुन्हा असं कमी करत वाढवत जायची ही प्रक्रिया या व्रताची आहे. शेवटच्या अमावस्येच्या दिवशी पूर्ण उपवास करायचा आहे. अशा प्रकारचा हा उपवास आहे. याला चांद्रायण व्रत असं म्हटलेलं आहे. हे तुम्ही करू शकता. दीक्षादान व्रत म्हणून अजून एक आहे. प्रत्येक व्रतासाठी या व्रतामध्ये जेवण वेगवेगळ्या दिशेने किंवा मुख करून वेगवेगळ्या दिशेला बसून जेवण करायचं आहे. आषाढ शुक्ल द्वादशी ते श्रावण शुक्ल दशमीपर्यंत पूर्व दिशेला बसून जेवण करायचं आहे. श्रावण शुक्ल द्वादशी ते भाद्रपद शुक्ल दशमीपर्यंत दक्षिण दिशेला बसून जेवण करायचं आहे. भाद्रपद शुक्ल द्वादशी ते आश्विन शुक्ल दशमीपर्यंत पश्चिम दिशेला मुख करून जेवण करायचं आहे. आश्विन शुक्ल द्वादशी ते कार्तिक शुक्ल दशमीपर्यंत उत्तर दिशेला मुख करून जेवण करायचं आहे. अशा प्रकारे या व्रताचं आचरण सांगितलं आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे व्रत किंवा आचरण याबद्दल माहिती झाली. यामध्ये आणखीन एक व्रत तुम्ही करू शकता. स्त्रियांसाठी अनेक व्रत आहेत, पुरुषांनाही आहेत, करू शकतात. स्त्रियांना सांगितलेले व्रत वैकल्य पुरुषांनी करू नये असं अजिबात नाही. अवश्य दोघांनाही सांगितलेले आहेत. विशेष करून स्त्रियांना पुण्य प्राप्त करून देणारं हे व्रत आहे. गोपद्म व्रत म्हणतात याला. कधी करायचं हे व्रत? चातुर्मास व्रताच्या पहिल्या दिवसापासून
सुरुवात करून 4 महिन्यापर्यंत सुमंगली स्त्रियांनी या व्रताचं आचरण करावं. कुणी कोणाला सांगितलेलं व्रत आहे बाबा हे? म्हणजे हे व्रत भगवान स्वतः श्रीकृष्णाने आपली बहीण सुभद्रा देवीला सुचवलेलं, सांगितलेलं हे व्रत आहे. कुठं करायला सांगितलं आहे बाबा? घरामध्ये हॉलमध्ये करायचं आहे का दुसरीकडं कुठं जाऊन करायचं आहे, तीर्थक्षेत्रामध्ये करायचं आहे? तर सांगतात स्वतः दुसरीकडं कुठं जायची गरज नाही, घरात बसूनच देवघरामध्ये देवाच्या समोर किंवा तुळशीच्या जवळ स्थळशुद्धी करून संपूर्ण एकाग्र चित्ताने रांगोळीने रेखाटन करून या व्रताचं आचरण करावं. काय रेखाटन करायचं आहे रांगोळीनं? गाय, वासरू आणि इतर देवतांची रांगोळी रेखाटन करायचं आहे. त्यावरती हळद, कुंकू इत्यादी वस्तूंनी त्यावर पूजा करून फुलं आणि वस्त्रमाळ इत्यादी अर्पण करून पूजा केल्यानंतर नैवेद्य, साखरेचा नैवेद्य दाखवावा आणि या रांगोळीला 33 परिक्रमा करून 33 परिक्रमासोबत नमस्कार करायचा आहे. अशा प्रकारे या व्रताचं आचरण आहे. म्हणजे मोहिनीला 6 प्रदक्षिणा आणि 6 नमस्कार, गायीच्या अंगावरील 6 पद्म रांगोळ्या ज्या असतात त्या मोहिनीच्या 6 देवींचे प्रतिनिधित्व करतात. 33 प्रदक्षिणा गोसाठी, त्यानंतर ह्या पुन्हा 6 प्रदक्षिणा वेगळ्या घालायच्या. अशा प्रकारे या व्रताचं आचरण करून नंतर आरती करायची आहे. त्यानंतर अर्घ्य द्यायचं आहे. अर्घ्य देताना मंत्र सांगितला आहे, अष्टद्रव्य समायुक्तम स्वर्णपत्र स्थितम जलम अर्घ्यम ग्रहण देवेश भक्तानाम अभयप्रदम असा मंत्र म्हणून अर्घ्य प्रदान करायचं आहे. त्यानंतर गो अंतर्गत, सकल देवतांतर्गत, भारती रमण मुख्य प्राणांतर्गत श्री गोपालकृष्णाय नमः इदमर्घ्यम समर्पयामी असा उच्चार करून ते अर्घ्य समर्पण, कृष्णाला अर्घ्य समर्पण करायचं आहे. त्यानंतर 6 मोहिनी देवतांसाठी स्वतंत्रपणे अर्घ्य द्यायचं आहे. भारतीय रमण मुख्य प्राणांतर्गत रुक्मिणी सत्यभामासह श्रीकृष्णाय नमः इदमर्घ्यम समर्पयामी म्हणून अशा प्रकारे अर्घ्य द्यायचं आहे. ही गोपद्म व्रताचं आचरण करण्याबद्दल माहिती झाली. त्यानंतर गोपद्म व्रताची कथा ऐकायचं आहे. सर्व समर्पण करताना त्या केलेल्या व्रताच्या आठवणीसाठी किंवा चिन्ह म्हणून त्या अर्घ्यपात्रामध्ये अक्षता आणि पाणी सोडायचं आहे. केलेल्या अनेक अपराधांची क्षमा करावी म्हणून भगवंताला प्रार्थना करायची आहे. या गोपद्म व्रताचं आचरण 1 किंवा 2 दिवस काही वेळेला चुकू शकतं. चुकलं तर काय करावं बाबा? त्यासाठी सांगतात, जर आपली ही पूजा 1 किंवा 2 दिवस कोणत्याही कारणास्तव आजार किंवा मासिक पाळी अशा गोष्टीमुळे जर चुकली असेल तर ती दुसऱ्या कोणत्याही दिवशी पुन्हा तुम्ही करू शकता. आपल्या सोयीनुसार पूर्ण करून घ्यायचा. सुटलेले दिवस 7 दिवसापेक्षा जास्त असू नयेत, लक्षात ठेवून घ्या. ही पूजा दररोज करणे शक्य नसल्यास आपण काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी 2 वेळा करायचं. अशा प्रकारे तिसऱ्या दिवशी 3 वेळा, शिल्लक जे राहिलेलं आहे ते कंप्लीट करून घ्यायचे. नंतर शक्यतो 7 दिवसापेक्षा जास्त गॅप असू नये याची तुम्ही खात्री करून घ्या.
फक्त एक नियम विशेष म्हणजे उद्याची पूजा आज करता येत नाही. आजची पूजा उद्या करू शकता तुम्ही राहिलेली. एकत्र पद्धतीनं जेव्हा तुम्ही पूजा करता, 2-2 दिवसाची रांगोळी घालून पूजा जेव्हा करता, तेव्हा आरती आणि नैवेद्य एकत्रच करायचे. तेव्हा 2 आरती 2 नैवेद्य करायची गरज नाही. भागवतामध्ये भगवान श्रीकृष्णांनी सांगितल्याप्रमाणे इथं एक प्रश्न काय म्हणजे हे सुटलेले दिवस जे 7 पेक्षा जास्त असू नयेत म्हणून सांगितले. असं का सांगितलं याच्याबद्दल थोडासा खुलासा करत आहे. भगवान श्रीकृष्णांनी काय केलं, गोवर्धन पर्वताला उचलून घेतलं. उचलून घेऊन किती दिवस, 7 दिवसापर्यंत आपल्या करंगळीवर उभं केलं होतं त्याला. गावामध्ये राहणाऱ्या सगळ्या गावकऱ्यांसाठी भगवंतांना 7 दिवस करंगळीवर उभं केलं. त्या कारणासाठी गोपद्म पूजा सुद्धा आपण त्या गायींचं रक्षण केलं, गावकऱ्यांचं रक्षण केलं, यासाठी गायीची पूजा सुद्धा आपल्याला करायची आहे. किमान 7 दिवस गॅप न राहता ही पूजा चालू ठेवायची आहे. कधी पूर्ण करायचं आहे हे गोपद्मव्रत? त्याबद्दल गोपद्मव्रत म्हणजे उत्थान द्वादशीच्या दिवशी गोपद्मव्रताची समाप्ती करायची आहे. त्या दिवशी पायस करायचा आहे. खीर करून गो प्रतीक असणारं एक चांदीचं किंवा आपापल्या शक्त्यानुसार सोन्याचं असो किंवा चांदीचं असो, जे काही आहे यथाशक्त्यानुसार गाईचं प्रतीक, गाय आणि वासरूचं प्रतीक एका ब्राह्मणांना दान द्यायचं आहे. पायस, तांबूल, 33 नाणी किंवा 33 संख्यात्मक असणाऱ्या वस्तू आणि तुळशीचे दळ, गोपीचंदन, जानवे ह्या सगळ्या वस्तू पितळेच्या भांड्यामध्ये ठेवून परमेश्वराला अर्पण करून नंतर त्या एका ब्राह्मणाला दान कराव्यात. हे पहिल्या वर्षी. दुसऱ्या वर्षी याच उत्तान द्वादशीला 33 आपूप तुपात शिजवलेले, 33 संख्यात्मक दक्षिणा, तुळशीचे दळ, गोपीचंदन, जानवे इत्यादी सर्व वस्तू, विड्याचे पान, सुपारी सर्व काही परमेश्वराला अर्पण करून पितळ्याच्या ताटात किंवा भांड्यात ठेवून त्या भांड्यासहित ब्राह्मणाला दान करावे. असेच तिसऱ्या वर्षी अप्पम म्हणजे डोसा 33 संख्यात्मक असणाऱ्या वस्तूसोबत पितळेच्या भांड्यामध्ये ठेवून सदक्षिणा ब्राह्मणाला दान करावे. चौथ्या वर्षी 4 प्रकारचे लाडू एकत्र करून 33 संख्यात्मक असणाऱ्या या वस्तू ब्राह्मणांना दान कराव्यात. 5व्या वर्षी पुरणाची पोळी, 33 संख्यात्मक असणाऱ्या पुरणाच्या पोळ्या, सदक्षिणा असणाऱ्या पितळ्याच्या भांड्यामध्ये सर्व काही ठेवून एका ब्राह्मणाला दान करावे. असे 5 वर्ष हे व्रत अखंड चालू ठेवावे. 5ही वर्ष दान देताना कुणाला दान द्यावे म्हणजे व्रत करणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत त्यांनी आपल्या सख्या भावाला हे सर्व दान करायला सांगितलं आहे शास्त्रामध्ये. शक्यतो भावालाच दान करावे योग्य असेल तर, नाही तर त्या जागी कोणत्याही एका ब्राह्मणाला, योग्य असणाऱ्या ब्राह्मणाला तुम्ही दान देऊ शकता. स्वतःच्या भावालाच का दान द्यावं म्हणजे हे व्रत सुभद्राने
कृष्णाच्या सांगण्यावरून केलेला आहे. याचा मुख्य उद्देश म्हणजे साक्षात परमात्मा हे आपलं अंतिम ध्येय आहे. त्या भगवंताच्या प्रीतीसाठी ज्या प्रकारे सुभद्राने आपल्या भावाला कृष्णाला हे अर्पण केलं, त्याचप्रमाणे आपणही त्या कृष्ण परमात्माला त्या रूपामध्ये भावाच्या अंतर्यामी असणाऱ्या कृष्ण परमात्माला दान देत आहोत असं अनुसंधान करून हे दान द्यायचं आहे. 33 संख्यात्मक का असावं हे व्रत? गाय ही आपली प्रत्यक्ष देवता आहे आणि या गायीमध्ये 33 कोटी देवता वास करतात. गायीचं 33 कोटी गोपद्म काढून त्यामध्ये या सगळ्या गोष्टी अर्पण करणं शक्य नाही आहे. एकतर तेवढं अनुसंधान आपल्याला येणं हे खूप अवघड आहे आणि 33 कोटी दान करणं हे अशक्य आहे. म्हणून 33 संख्यात्मक असणाऱ्या वस्तू आणि दक्षिणा आपण दान देऊ शकतो. म्हणून 33 संख्यात्मक असणारी पूजा आपण करायची आहे. एकादशी आणि द्वादशीच्या दिवशी थोडासा इथं बदल आहे. एकादशीच्या दिवशी अर्घ्य आणि नैवेद्य हे करता येत नाही, त्यामुळे ते द्वादशीच्या दिवशी तुम्ही करू शकता. मात्र प्रदक्षिणा आणि नमस्कार एकादशीला तुम्ही अवश्य करू शकता. अशा प्रकारे हे गोपद्म व्रत या व्रताचं आचरण आहे. या संदर्भात असणारी एक कथा आहे, त्याचा आपण समजून घ्यायचा प्रयत्न करूया. एकदा नर्तकी असणारी रंभा इंद्राच्या सभेमध्ये नृत्य करत असताना संगीत, नृत्य सर्व काही परिपूर्ण आणि आश्चर्यकारक असणारं होतं. हे असं असताना अचानक त्यांच्यामधील ढोल वाजवताना तो तुटल्यामुळे इंद्राने काय केलं, मृत्यूचा देवता जो यम बसलेला होता सभेमध्ये, त्याला सांगितलं की एखाद्या प्राण्याचा कातडं आणून या ढोलला पुन्हा बसवा म्हणून सांगितलं. त्याचप्रमाणे यमदेवांनी आपल्या दूतांना पाठवलं की कुठं आणायचं म्हणून शोधत यमदूत गेले. कुणी चुकीच्या पद्धतीने पूजा केली आहे का किंवा कुणी रांगोळी घातली नाही का असं शोधत गेले. तेव्हा त्या यमदूतांना गंगेला, गोदावरीला रांगोळी घातलेली दिसली. सावित्रीला, अनुसूया इत्यादी सर्वत्र सरस्वती देवीच्या पुढं रांगोळी होती. सगळीकडे रांगोळी दिसली, परंतु कृष्णाची बहीण सुभद्रेच्या ठिकाणी घराच्या समोर रांगोळी दिसली नाही. तेव्हा ते परत यमदेवांकडे आले दूत आणि अशा प्रकारे सांगितले. तेव्हा सुभद्रेला घेऊन या म्हणून आदेश दिला त्यांनी. कृष्णाने सुभद्रेला सांगितलं होतं की तू घरासमोर रांगोळी काढ आणि गोपद्मा व्रताचं आचरण कर वगैरे सांगितलं होतं, तरीसुद्धा तिने केले नव्हतं हे सगळं. त्यानंतर कृष्ण परमात्म्याला हे कळालं आणि तो हिच्या जवळ आला. तू का रांगोळी घातली नाहीस, ह्या व्रताचं आचरण का केली नाहीस म्हणून विचारल्यावर सुभद्रा देवी म्हणते, चंद्रासारखा भाऊ आहे तू आणि अर्जुनासारखा पती आहे. वसुदेव आणि देवकी माझे पालक आहेत आणि तुझ्यासारखा श्रेष्ठ भाऊ समोर असताना मला कशाची भीती आहे म्हणून सांगितल्यावर
सुभद्रा देवीला पुन्हा कृष्ण परमात्मा म्हटला, हे असं करू नकोस, रांगोळी घाल, या व्रताचं आचरण कर. विष्णूचे पाय, शंख, चक्र, गदा, कमळ, स्वस्तिक, वृंदावन, बासरी, वीणा, ढोल, गाय आणि वासरू अशा अनेक गोष्टींचं चित्ररेखाटन रांगोळीच्या रूपामध्ये भगवंताच्या देवघरासमोर किंवा तुळशीच्या वृंदावनासमोर अवश्य काढायला पाहिजे. 33 कोटी देवतांचे संख्यात्मक असणारं हे एक चिन्ह आहे. त्यामध्ये कमळ काढायला पाहिजे, रामाचा पाळणा, सीतेची साडी, तुळशीचं वृंदावन, तुळस, हत्ती आणि भगवंताचे रक्षक, नद्या, तलाव, देवांच्या प्रतिमा, जेवढं होईल तेवढं आपण त्या रांगोळीमध्ये यांचा समावेश करून त्या वस्तूंचं चित्ररेखाटन करायचा प्रयत्न आपण अवश्य करायला पाहिजे. एवढं सांगितल्यावर सुभद्रेनं काय केलं, टेकडीवरून कठीण असणारा खडक आणून त्यामध्ये मोती मिक्स करून कुटून त्याची रांगोळी तयार केली आणि त्या रांगोळीने देवासमोर चित्र काढून त्यावर हळद कुंकू वस्त्रमाळ अर्पण करून त्या रांगोळीची पूजा केली. गोपद्मव्रताचं आचरण केलं. अवघे 1 वर्षामध्ये 5 वर्षाचं जे काही रांगोळ्या काढायचे ते सगळ्या रांगोळ्या तिनं काढल्या आणि सुभद्रा देवी ते यमदेवाच्या शिक्षेपासून वाचली. कृष्ण परमात्मा पाठीमागे उभा होता त्यामुळे, आणि दुसरी गोष्ट या रांगोळी काढल्यामुळे त्या शिक्षेपासून ती वाचली. रांगोळी घरासमोर काढणं हे किती श्रेष्ठ आहे आणि किती आवश्यक आहे, काढायलाच पाहिजे. रांगोळी काढल्यामुळे दुष्ट प्राणी घरामध्ये येत नाहीत. एवढंच नाही तर रांगोळी घरासमोर असल्यामुळे यमदेवसुद्धा आत येऊ शकत नाहीत. अशा प्रकारे या रांगोळीची कथा आहे. त्यानंतर सुभद्रेला त्यांनी सोडून दिलं आणि उत्तरेकडे कोणी डोकं केलेलं आहे का ते पाहून तिथे एक छोटा हत्ती उत्तरेकडे तोंड करून झोपलेला होता. त्याला घेऊन गेलेलं आहे. त्याच्या कातड्यापासून ढोल तयार केलेला आहे. अशा प्रकारे एकूण चातुर्मासामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या काढणे, वेगवेगळ्या प्रकारच्या व्रतांचं आचरण करणे, वेगवेगळ्या प्रकारच्या रूपामध्ये भगवंताची सेवा, पूजा, प्रदक्षिणा इत्यादी सगळ्या गोष्टी आपण अवश्य करायला पाहिजे. गुरूंचं दर्शनही करायला पाहिजे. तर आता चातुर्मास सुरू होत आहे. त्यानिमित्ताने तत्पूर्व असणारी तयारी आपण अवश्य करूया आणि या व्रताचं आचरण करूया म्हणून सांगून हे 2 शब्द गुरुअंतर्गत असणाऱ्या भगवंताच्या चरणी अर्पण करूया. गुरुमध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिकर्ता तत्पूजा कर्मचाक्यं तथापि मत्कृता पूजा तत्प्रसादेन नान्यथा तद्भक्तिस्तत्परं मख्यं तत्प्रसादः पुनः कर्मण्यासो हरावेव विष्णोः तृप्तिकरः सदा. इदं ज्ञानं हरे पूजा हरेरेव उदितं सदा हरिदीनञ्च सर्वत्र इत्येवं न्यासो हरोस्पतः. गुरुमध्वांतर्गत श्रीकृष्णार्पणमस्तु. मध्वेशार्पणमस्तु. हरे नमः हरे नमः हरे हरे.